नमस्कार सर्वांना. निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत आता निपुण महाराष्ट्र आपण म्हणतो आहे, पण हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम निपुण सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावरती आधारित महत्त्वाच्या गोष्टी 2026-27च्या अखेरीपर्यंत आपल्याला प्राप्त करायच्या आहेत. मग यामध्ये या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानचे महत्त्वाचे आधारस्तंभ कुठले आहेत हे माहिती आहेत का तुम्हाला? म्हणजे या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानच्या विकसनाकरिता, किंवा याचे आधारस्तंभ मेन काय आहेत, जे पिलर आपण त्याला म्हणत असतो. तर त्यामध्ये बघा, सर्वात पहिला पिलर आहे संबंधित घटकाचे निदान करणे. म्हणजे संबंधित जो घटक आहे त्या घटकाचं निदान करणे, जसं की वाचन असेल, आकलनासह लेखन असेल, किंवा प्रारंभिक गणितामधील संख्याज्ञान असेल, किंवा संख्या ओळख असेल, या घटकांचं पहिले निदान करायचं. त्यानंतरचा दुसरा आधारस्तंभ जो आहे, ही सर्व स्तरावरचे, आता सर्व स्तर ठरवण्यात आलेले असतात. त्यामध्ये वाचनचा स्तर, संख्याज्ञानचा स्तर, किंवा आकलनासह लेखनाचा स्तर, ठीक आहे. तर हे विविध स्तर असतात. त्या स्तरांनुसार एक उद्दिष्ट आणि लक्ष हे केंद्रित केलं जात असतं आणि त्यामध्ये जर कोणी कमी असेल तर ते निदान करण्यासाठी त्या ठिकाणी कृती आराखडा आखला जाऊन एक विशिष्ट कालमर्यादेपर्यंत त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या त्या संपादनोक पातळीत वाढ आपल्याला करायची असते. आता पहिला आणि दुसरा आधारस्तंभ पाहिला आपण. तिसरा महत्त्वाचा आधारस्तंभ असा आहे की यावरील दोन्ही गोष्टी पूर्ण करत असताना दर्जेदार अध्ययन आणि अध्यापन साहित्य त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे, जे की विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी आणि एक त्या ठिकाणी स्ट्रेसफुल, म्हणजे एक किंवा चिंताग्रस्त न वाटता एक मोकळेपणाने त्या ठिकाणी त्यांना ते हवं असलं पाहिजे. आता हे 3 आधारस्तंभ झाल्यानंतर शिक्षकाचा व्यावसायिक शिक्षण हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे आजकाल आपण त्या ठिकाणी पाहतोय की ज्या पब्लिक स्कूल असतील किंवा प्रायव्हेट स्कूल असतील त्यामध्ये उठसूट कुठलाही एखादा व्यक्ती उभा राहतो आणि त्या ठिकाणी तो शिक्षण देतो. पण त्या शिक्षकाचा व्यावसायिक शिक्षणसुद्धा तितकंच पाहिजे. त्याचं BEd झालेलं पाहिजे, त्यामध्ये सायकोलॉजीचा अभ्यास झाला पाहिजे, विद्यार्थी कुठल्या स्तरामध्ये आहे, त्याची मानसिकता काय आहे, त्याच्या मानसिकतेला धरून वातावरण निर्मिती तयार करून शैक्षणिक वातावरण चांगल्या पद्धतीने त्याच्या अध्ययन क्षमतेमध्ये वाढ घडवून आणणारं कसं होईल, याकरिता शिक्षकाचा व्यावसायिक अभ्यास देखील तशा पद्धतीचा असायला हवा. हा झाला चौथा आधारस्तंभ. आणि 5वा आधारस्तंभ सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो, जो की आजकाल चर्चेचा विषय बनलेला आहे. पेपरमध्ये सुद्धा तुम्ही पाहत असाल की शिक्षण विभागामधील कुठल्या गोष्टी कोणत्या झालेल्या आहेत आणि झालेल्या नाहीत, त्या गोष्टी विचारात घ्यायच्या नाहीत. आधारस्तंभ महत्त्वाचा आहे, तो आहे शिक्षकांच्या मदतीसाठी यंत्रणा. आता शिक्षकाच्या मदतीसाठीची यंत्रणा जी आहे ही मला या ठिकाणी वारंवार तुम्हाला सांगावीशी वाटते. ॲज अ टीचर म्हणून जर तुम्ही असाल तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी ही गोष्ट थोडीशी खटकली असेल. कारण विद्यार्थ्यांकरिता आपल्याला वेळ किती मिळतो हे चर्चेचा विषय नाही आहे, तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आणि सर्वात महत्त्वाचा एक आधारस्तंभ आहे जो की विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. विद्यार्थ्यांचं मूल्यमापन RTE 2009च्या 29 कलमांनुसार सुरू करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्याचं मूल्यमापन का सुरू करतो आपण हे सुद्धा त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. की अध्यापनामध्ये आपल्याला काही सुधारणा करायची असेल, किंवा ठराविक कालावधीने विद्यार्थ्यांनी काही प्राप्त केलेली कौशल्य असतील, किंवा काही अध्ययन स्तर असतील, ही शाळा व्यवस्थापनाला समजली पाहिजे. याकरिता आपण त्या ठिकाणी मूल्यमापन करत असतो. आणि मूल्यमापन 2 प्रकारे करतो आपण. एक त्याच्या आशय ज्ञानावरती करतो आणि एक त्याच्या वर्तन ज्ञानावर करतो. मग आशय ज्ञानावरती आपण संकलित चाचणी घेतो आणि वर्तनाधिष्ठित मूल्यमापनावरती आपण त्याचे आकारिक मूल्यमापन घेत असतो. त्यामध्ये आपण कमीत कमी 5 साधनांची निवड करायची असते. आणि संकलितमध्ये तर आपण त्या ठिकाणी तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी अशा पद्धतीने चाचणी घेत असतो. ठीक आहे. तर पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानचे हे जे 6 आधारस्तंभ आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. नक्कीच आवडल्यास लाईक करा आणि त्यावरती आपलं मतसुद्धा कमेंट्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे. जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. छोटे छोटे मुद्दे परंतु माहितीचे हे आपण घेऊन येणार आहोत. ठीक आहे. बाय.